नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर SSP स्टडी पॉईंट मराठीवर। आजचे जे प्रश्न आहेत मित्रांनो, हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो। तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, कुस्तीसाठीचा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2018-19 खालीलपैकी कोणाला देण्यात आला? शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला, जो 2018-19चा? त्याचा बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, अभिजित कटगे यास देण्यात आला। पुढचा प्रश्न आहे, नुकतीच महाराष्ट्राची कन्या माधुरी कानिटकर यांची सैन्यदलात कोणत्या पदावर नियुक्ती झाली? ज्या माधुरी कानिटकर आहेत यांची सैन्यदलाच्या कोणत्या पदावर नियुक्ती झाली? त्याचा बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, लेफ्टनंट जनरल या पदावर। पुढचा प्रश्न आहे, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स व युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँका खालीलपैकी कोणत्या बँकेत विलीन होण्याचे प्रस्तावित आहे? याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीन होणार आहेत। पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय दक्षता आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली? त्याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, संजय कोठारी। पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो, जे बृहन्मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली? मित्रांनो, नुकतीच बृहन्मुंबई पोलीस आयुक्तपदी कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, राणी व्हिक्टोरिया केसर ए हिंद हा किताब कोणत्या व्हाईसरायच्या काळात दिला गेला? राणी व्हिक्टोरियाला केसर ए हिंद हा किताब कोणत्या व्हाईसरायच्या काळात दिला? याचा बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, लॉर्ड लिटन यांच्या कार्यकाळामध्ये देण्यात आला। पुढचा प्रश्न आहे, निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? निजाम सागर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? याचा बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, मांजरा नदीवर आहे। पुढचा प्रश्न आहे, गव्हर्नर जनरल या पदाची निर्मिती कोणत्या कायद्यानुसार झाली? कोणता कायदा होता? त्या कायद्यानुसार गव्हर्नर जनरल या पदाची निर्मिती झाली। याचा बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, रेग्युलेटिंग ॲक्टनुसार, या कायद्यानुसार तो झाला होता 1773 या साली। पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असत? जी भारतीय रिझर्व्ह बँक आहे मित्रांनो, या बँकेची स्थापना 1935 मध्ये झाली। याची स्थापना होण्याच्या अगोदर जे भारतामध्ये नोटा कोणामार्फत छापल्या जात होत्या? याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, ब्रिटिश भारत सरकार यांच्या मार्फत छापल्या जात होत्या। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? कोणती अल्पसंख्याक समाज आहे त्या समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले? याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, शीख। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धतीची सुरुवात केव्हा झाली? याचा बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, 1 मे 1962 या दिवसापासून महाराष्ट्रात पंचायत राज पद्धतीची सुरुवात झाली। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे, शाहू महाराजांनी कोल्हापुरात डॅश यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली? हे शाहू महाराज होते, यांनी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली? याचा बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली। पुढचा प्रश्न आहे, वासंदा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? वासंदा राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? याचं बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, गुजरात या राज्यामध्ये वासंदा राष्ट्रीय उद्यान आहे। पुढचा प्रश्न आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना डॅश रोजी झाली? कोणत्या वर्षी झाली मित्रांनो? लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, याचे बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, 1 सप्टेंबर 1956 रोजी LIC याची स्थापना झाली। पुढचा प्रश्न आहे, जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 व कमाल डॅश असते? जी जिल्हा परिषदेची सदस्य संख्या आहे ती किमान 50 व कमाल किती असते? याचा बराबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, 75। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वेळी भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली नाही? खालीलपैकी कोणत्या वेळी भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली नाही? याचं बराबर उत्तर होईल
याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. भारत पाकिस्तान युद्ध 1999 या काळामध्ये भारतात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली नाही. पुढचा प्रश्न आहे, जगप्रसिद्ध सुएझ कालवा कोणत्या देशातून जातो? जगप्रसिद्ध सुएझ कालवा कोणत्या देशातून जातो? याचा बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. इजिप्त या देशातून जातो. पुढचा प्रश्न आहे, IBRD म्हणजे काय? IBRD म्हणजे काय? याचं फुल फॉर्म सांगायचं आहे. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. याचं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पोलीस पदापैकी कोणते पोलीस पद सर्वात कनिष्ठ आहे? सर्वात कनिष्ठ पद कोणतं आहे ते सांगायचं आहे पोलीस पदामध्ये. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. पोलीस नाईक. पोलीस नाईक हे सर्वात कनिष्ठ पद आहे. पुढचा प्रश्न आहे, गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा केव्हा करण्यात आला? गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा केव्हा करण्यात आला? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. 1994. 1994 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, अग्निबाण ची गती न्यूटनच्या डॅश डॅश नियमावर आधारित आहे. जे अग्निबाण रॉकेट असते त्याची न्यूटनच्या गतीच्या कोणत्या नियमावर आधारित आहे हे तुम्हाला सांगायचं आहे गती. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तिसऱ्या नियमावर आधारित आहे. पुढचा प्रश्न आहे, रसायनाचा राजा असे कोणत्या प्राणवायूला म्हटले जाते? रसायनाचा राजा असे कोणत्या वायूला म्हटले जाते? कोणत्या वायूला म्हटले जाते? त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. सल्फ्युरिक ॲसिड यास म्हटले जाते रसायनाचा राजा. पुढचा प्रश्न आहे, 1091 ही हेल्पलाईन डॅश डॅशशी संबंधित आहे. 1091 ही हेल्पलाईन डॅश डॅशशी संबंधित आहे. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. महिलाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. 10 जानेवारी रोजी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राने डॅश डॅश रोजी मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला. जे संयुक्त राष्ट्र आहे याने कोणत्या रोजी मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. 10 डिसेंबर 1948 या रोजी मानवी हक्काचा जाहीरनामा घोषित केला. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी पूर्वरूप स्वर संधीचे उदाहरण ओळखा. मराठीचे क्वेश्चन आहेत. खालीलपैकी पूर्वरूप स्वर संधीचे उदाहरण ओळखा. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. खिडकीत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता संयुक्त स्वर नाही? खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता नाही ते ओळखायचं आहे. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. उ. पुढचा प्रश्न आहे, पुढे दिलेल्या सर्वनामापैकी कोणती सर्वनामे लिंगाप्रमाणे बदलतात? पुढे दिलेल्या सर्वनामापैकी कोणती सर्वनामे लिंगानुसार बदलतात? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तो, हा, जो हा लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत. पुढचा प्रश्न आहे, वाघ माझ्या समोरून गेला या वाक्यातील अवयवाचा प्रकार सांगा. अवयवाचा प्रकार कोणता आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. वाघ माझ्या समोरून गेला. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. शब्दयोगी अवयव. पुढचा प्रश्न आहे, मी नदीच्या काठाने गेलो अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारक ओळखा. मित्रांनो, कार्यकार्थ ओळखायचा. मी नदीच्या काठाने गेलो अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कार्यकार्थ ओळखायचा आहे. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. करण. पुढचा प्रश्न आहे, गाव जेवण हा पुढील पैकी कोणता समास आहे? गाव जेवण हा पुढीलपैकी कोणता समास आहे? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. चतुर्थी तत्पुरुष. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार सांगा. अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे? अलीकडे वाहती नदी दिसतेच कुठे? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. धातू साधित्य विशेषण. पुढचा प्रश्न आहे, जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले या वाक्यातील प्रयोग ओळखा. जनतेने त्यांना तिसऱ्यांदा निवडून दिले या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. 10वे प्रयोग आहे. पुढचा प्रश्न आहे,
पर्यायी उत्तरातील व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द ओळखा. आपला व्याकरणदृष्ट्या योग्य शब्द ओळखायचा आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अभिनिवेशन. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधान कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? पुढील विधान कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती. चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती. कोणते वाक्य आहे ते ओळखायचं आहे. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 मिश्र वाक्य आहे. पुढचा प्रश्न आहे, बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात? बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखविण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापरतात? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 दुहेरी अवतरण चिन्ह. पुढचा प्रश्न आहे, लुप्त पद कर्मधारय समास म्हणजे डॅश डॅश समास होय. लुप्त पद कर्मधारय समास म्हणजे डॅश डॅश समास होय. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 मध्यम पदलोपी समास. पुढचा प्रश्न आहे, मी नाग पाहिला या वाक्यातील नाग शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ होत कोणते? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 सर्प व हत्ती. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे? असा कोणता शब्द आहे तो पुल्लिंगी व स्त्रीलिंगी आहे? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 इंजिनियर. इंजिनियर हा शब्द स्त्रीलिंगी व पुल्लिंगी आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. सूप फडफडणे. सूप फडफडणे. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 यशस्वीरित्या पार पडणे. पुढचा प्रश्न आहे, आपल्या वडिलांना पत्र लिहिताना कोणता आदरार्थ शब्द वापरतात? आपल्या वडिलांना पत्र लिहिताना कोणता आदरार्थी शब्द वापरतात? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तीर्थरूप. प्रश्न पुढचा आहे, खालील मनीसाठी विरोधार्थी मन ओळखायचे आपल्याला. झाडाला लागले कानवले आणि आडाला लागले गुळवणी. याचा बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दातील उपसर्गघटित शब्द निवडा. पुढील शब्द दिले आहेत त्या शब्दातील उपसर्गघटित शब्द निवडायचा आहे. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अभिनंदन. पुढचा प्रश्न आहे, वारा या शब्दाचा खालीलप्रमाणे कोणता शब्द समानार्थी नाही? वारा या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही ते सांगायचं आहे. याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 सलील. पुढचा प्रश्न आहे, होठ कशाचे देठाची फुलल्या परिजातकाचे. या काव्यपंक्तीमधील अलंकार ओळखायचा आहे तुम्हाला. होठ कशाचे देठाची फुलल्या परिजातकाचे हे काव्यपंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अपुहंती. अपुहंती हा अलंकार आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वृत्त हे मात्रावृत्त आहे? खालीलपैकी कोणते वृत्त हे मात्रावृत्त आहे? याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 पादाकुलक. जे पादाकुलक मात्रावृत्त आहे. पुढचा प्रश्न आहे, गोलपिटा हा कविता संग्रह डॅश डॅश यांचा आहे. कोणाचा आहे मित्रांनो? गोलपिटा हा कविता संग्रह. त्याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 नामदेव ढसाळ. नामदेव ढसाळ यांचे कविता संग्रह आहे गोलपिटा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जास्तीत मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.